महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील शेतामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं आंदोलन जे आहे ते पुण्यात आज पाहायला मिळते। पुण्यामध्ये शेकडो जे कर्मचारी आहेत ते चतुर्शृंगी मंदिरापासून जे आहेत ते महाराष्ट्र राज्य शेती महामंडळावरती मोर्चा काढून जाणार आहेत। त्यांच्या अनेक मागण्या आहेत ज्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत। त्याचबरोबर जे 14 मळे आहेत त्या 14 मळ्यावर काम करणारे हे सगळे कर्मचारी आहेत आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार काही ठिकाणी जे आहेत ते करार स्वरूपात यांच्या जमिनी जे आहेत त्या खाजगी मालमत्ता धारकांना दिल्या जात आहेत। त्याविरुद्ध हा सगळा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि आज हा सगळा मोर्चा जो आहे तो या महामंडळाच्या कार्यालयावर जाणार आहे। आपल्यासोबत सुभाष कुलकर्णी सर आहेत जे सगळ्याचं नेतृत्व करतायत। काय नेमकी मागणी आहे तुमची? एवढी आमचे शेती महामंडळाकडे अशी मागणी आहे राज्य सरकारकडे की आम्ही 819 एकरावर 40 ते 50 वर्षापासून आमचे 5000 कामगार राहतात। त्या कामगाराला 2 गुंठे जागा घरं बांधून द्यावीत असं त्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये रामराजे कमिटीच्या शिफारशीनुसार प्रतिज्ञापत्र दिलं। प्रतिज्ञापत्र देऊन आज जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाले त्याची अंमलबजावणी त्यांनी केली नाही। त्याच्यानंतर कायदेशीर रकमासाठी कमिटी स्थापन केली। कमिटीने पतंगराव कदम महसूल मंत्री तत्कालीन कैलासवासी पतंगराव कदम यांनी कमिटीमध्ये चर्चा करून कामगाराची 142 कोटी 50 लाख रुपये रक्कम काढली। संचालक मंडळाचा ठराव झाला। संचालक मंडळाचा ठराव जाताना आम्हाला बोलवलं, तडजोड केली की 142 कोटी 50 लाख आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही तडजोड करा। मग त्यावेळेस आम्ही 99 कोटी 50 लाखावर तडजोड केली। 15/9/2009 रोजी महाराष्ट्र सरकारने जी.आर. काढला की या कामगाराचे 99 कोटी 50 लाख रुपये देऊन टाकावेत। त्याच्यामध्ये 4था 5वा वेतन आहे, बोनस आहे, कॅज्युअल कामगारांचं समान कामाला समान वेतन आहे, रोजंदार कामगाराची ग्रॅज्युटी आहे। आता त्यांनी रकमा दिल्या नाहीत म्हणून आम्ही कोर्टात जातो। कोर्टाचे निकाल आमच्या बाजून लागले इंडस्ट्रियल कोर्टाचे, तर त्याच्यावर ते हायकोर्टामध्ये अपील करतात। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही अपील किती दिवस करणार? 22-23 वर्ष आम्ही हा न्यायालयीन लढा लढतोय। निकाल लागल्यानंतर किमान तुम्ही ज्या कोर्टाने निकाल दिला खालच्या कोर्टाने तो निकाल मान्य करा आणि आमच्या देय रकमा देण्यात याव्यात। तर नंतर खंडकऱ्याला जमीन वाटप झाल्यानंतर 40,000 एकर जमीन यांच्याकडे शिल्लक राहिली। यांनी 30,000 एकर जमीन जॉईंट कल्टिवेशन म्हणजे संयुक्त शेतीला दिली आणि आमच्या लोकांना बंद करून टाकलं। आमच्या लोकांना कामावर त्या ठिकाणी घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आणि असे 6,000 लोक बंद केलेत। आता 6,000 लोक बंद केल्यानंतर वेळोवेळी मिटिंगा झाल्या पण त्याची अंमलबजावणी नाही। मध्यंतर ही सगळे ज्येष्ठ महिला आहेत, एकदम ज्येष्ठ नागरिक आहेत, एवढे सगळे लोकही तुम्ही घेऊन मोर्चा करताय। आज काय म्हणजे मागणी? आज आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की आम्हाला 2 गुंठे जागा घरं बांधून देण्याचं लेखी आश्वासन परत द्यावं। वाटलं तर त्यांनी आम्ही 9,000 कामगाराचे अर्ज नावं आम्ही हायकोर्टात दाखल केले आणि त्यांच्याकडे सुद्धा ते नावं आहेत 9,000 लोकांची। आता त्या लोकांना तुम्ही 2 गुंठे जागा आणि घर बांधून द्यावं। कामगाराच्या ताब्यात 819 एकर जमीन आहे, ते सध्या त्या ठिकाणी 40 ते 50 वर्षापासून वास्तव्याला आहेत। ज्या मळ्यावर वास्तव्याला नाही त्यांना सुद्धा आम्ही याच्यात सहभागी करून घ्यायची मागणी केली, ती त्यांनी द्यावी। नंतर न्यायालयाचे निकाल जे झालेत ते निकाल त्यांनी मान्य करावेत। अपिलात प्रत्येक वेळेस अपील गेलं तर ती जी संख्या आहे निकाल घेणाऱ्याच्या नंतर कामगाराची संख्या आहे ती कमी होत चालली आणि नंतर वारसाला जर पेमेंट द्यायचं ठरलं तर सक्सेशन सर्टिफिकेट मागितलं जातं। सक्सेशन सर्टिफिकेट आणायला आणखीन खर्च वाढतो। तेव्हा ही करीत बसण्यापेक्षा एकदा एक निकाल झाला की तो त्यांनी दिला पाहिजे आणि 30,000 एकर जॉईंट कल्टिवेशनची जमीन दिली। याच्यावर जमीन शेती करायला दिली। लोकमत पुढारीने एका ठिकाणची बातमी मी त्यांना कात्रण दिलेली आहे माझ्या मागण्यात की 2 एकरामध्ये जमीन शेतीला आणि मुरुम सगळा चोरीला याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत त्या ज्या ठिकाणी असा मुद्दाम काही झाडं तोडलेत, मुरुम नेलेला याची चौकशी झाली पाहिजे। आमची प्रमुख मागणी। माझी काय मागणी काय?
आमची मागणी एवढीच आहे का आम्हाला आम्ही जिथं राहतो ते घर आम्हाला दिलं जावं, ते बांधून दिले जावं. आता काय आमची ऐपत आहे का जागा घ्यायची ऐपत आहे का? सगळे हातमजुरीवाले लोक आहे, 200 रुपये रोजाने काम करतात. एवढे 4-4, 5-5 लाख रुपये कुठून काढायचं जागा घ्यायला? किती दिवस झालं काम करताय? आता मग 4-4 पिढ्या झाल्या समजा, आता आमची पिढी झाली. काम करता का 76 वर्ष 76 वर्ष चालू आहे. पिढ्या आलेलो आहे तिथं. आम्हाला 2 गुंठे जागा बांधून मिळलीच पाहिजे. आम्हाला एवढीच मागणी जागा आहे. आमची राहायची व्यवस्था नाही झाली पाहिजे, तसंच आहे ना. 5-5 पिढ्या झाल्या, 5-5 पिढ्या. आम्ही जास्त काही मागत नाही, आम्ही कष्ट केलेले आहे. आमच्या 4-4, 5-5 पिढ्या झाल्या. आम्हाला 2 गुंठे जागा फक्त राहायला. आम्ही काही जागा मागत नाही ना काही. आपण पाहतो हे सगळे 6000 कर्मचारी जे आहेत, जे सगळे कर्मचारी जे आहेत ते आज आंदोलन करतायत आणि आज या महामंडळाच्या कार्यालयावरती चतुर्शृंगी मंदिरपासून हे सगळं आंदोलन सुरू होईल. मात्र राज्य सरकारने 2 गुंठे जागा द्यावी आणि वर्षानुवर्ष त्यांच्या पिढ्या जिथे राहतात तिथं ती जागा उपलब्ध द्यावी आणि घर द्यावं, अशी या सर्वांची मागणी आहे. राज्य सरकार याकडे कसं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, कर्मचाऱ्याची अवस्था जी आहे ती आपल्याला आज पुण्यातल्या या सगळ्या रस्त्यावरती पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.